पंचायत कुडाळ कार्यक्षेत्रामध्ये सन्माननीय सदस्या नगरसेविका संध्या तरसे मॅडम यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आम्ही त्यांच्याकडे पण खुलासा केलेला आहे. त्यांना विनंती केलेली आहे की आपण आंदोलन मागे घ्यावं आणि इतर लोकांना त्यावेळेस शनिवार रविवार सलग असल्यामुळं सुट्टीच्या दिवशी आपल्याला काही करता आलं नाही. मधल्या काळामध्ये DPDC असल्यामुळं काल DPDC संपली तेव्हा आपल्याला काही खुलासा करता आला नाही. आम्ही जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांना सुद्धा हा खुलासा पाठवलेला आहे. कुडाळमधली जी सिटी सर्वे नंबर 48 हिस्सा नंबर 5A 5B 21 व सर्वे नंबर 49 हिस्सा नंबर 1 ही जी जागा आहे या जागेचं जे रेखांकन आहे ते 3/4/1993 रोजी झालेलं होतं. जसे निवासी वापर हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. या रेखांकनामध्ये रस्ते मोकळ्या जागा या सगळ्याविषयी विचारात घेता 141 गुंठे जागा ही ताब्यात ठेवण्यात नगरपालिका मुख्याधिपणामध्ये हलगर्जीपणा केला असं जबाबदारी आरोप त्यांनी केला होता. त्या अनुषंगाने थोडं पुढचा विषय पुढं आहे. यामध्ये सदर रेखांकनामध्ये जी 37 गुंठे जागा जी आहे, पहिला मुद्दा जो आहे 37 गुंठे जागेवर महादेव तुकाराम आरेकर यांनी 2004 साली अप्पर तहसीलदार कुडाळ यांच्याकडे स्वतःला कुळ असल्याचा दावा सादर केला होता. सदर जागेसंदर्भात कुळवहिवाटीबाबत तहसीलदार कुडाळ, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी तसेच महाराष्ट्र महसूल प्राधिकरण मुंबई अशा विविध स्तरावर ही केस चालवली गेली आणि या केसमध्ये सगळे निकाल जे आहेत ते महादेव तुकाराम आरेकर यांच्या बाजूने लागलेले आहेत. दुसरा जो सदर जी जागा आहे हा सदर जागेचा निकाल महादेव तुकाराम आरेकर यांच्या बाजूने लागल्यामुळं जो पूर्वीचा जो फेरफार झाला होता 77-90चा तो फेरफार रद्द झाला आणि सगळे जे आदेश आहेत सगळे जे ते मूळ मालकांच्या नावावर ते जागा गेल्या. कारण फेरफार रद्द झाल्यानंतर सगळं मूळ मालकांच्या नावावर जातं. पूर्वी ग्रामपंचायत नावावर होतं. त्यानंतर या अनुषंगानं जी पाण्याची टाकी आहे ती टाकीच्या अनुषंगानं त्यांनी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कोळे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. तो सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कुडाळ, जिल्हा न्यायाधीश ओरस यांनी सदर खुल्या क्षेत्रावर महादेव तुकाराम आरेकर यांचा शांततामय ताबा असल्याचे नमूद करून ग्रामपंचायत कुडाळ यांच्या मार्फत कोणतीही हरकत अडथळा निर्माण करू नये असे आदेश पारित केले आहेत. तसेच नगरपंचायतीने देखील उच्च न्यायालयामध्ये याबाबत अपील केलं होतं. ते अपील सुद्धा आपलं फेटाळण्यात आलेलं आहे. याबाबत दुसरा जो फेरफार केलेला दावा जसं मगाशी सांगितलं 141 गुंठाचं क्षेत्र जे आहे फेरफार 77-90 रद्द केल्यामुळं ते पुन्हा ते मूळ मालकाकडे गेलेलं आहे. त्या मूळ मालकांना आता नगरपालिकेने नोटिसा दिलेल्या आहेत की तुम्ही जे ते क्षेत्र आहे जे पूर्वी लेआउटमध्ये मंजूर झालं ते क्षेत्र तुम्ही नगरपंचायतीला हस्तांतरित करा, विनामोबदला हस्तांतर करा असं आम्ही त्यांना नोटिसा पण दिल्या. त्या नोटिसांच्या कॉपी पण मी आपल्याला उपलब्ध करून देतो. आता याच्यामध्ये नंतर जो मुद्दा येतो की त्यांना आपण पोट हिस्सासाठी हे का केलं, NOC का दिली गेली. त्यांना तहसीलदार यांचा जो आदेश होता 18/1/2017 साली अरे ज्यांची नावं आता उच्चारावं लागलेली आहेत, नंदनी उर्फ शुभदा रमेश कुलकर्णी, तनया वरुण चुंग, अवंती अरविंद बाकरे, जयश्री अरविंद बाकरे, निखिल रवींद्र बाकरे, पलाशा अरविंद बाकरे, श्यामल रवींद्र बाकरे, स्वाती अरविंद बाकरे यांना आपण सरळ स्पष्ट म्हणलेलं आहे की मंजूर रेखांकनातील अंतर्गत रस्ते व खुले क्षेत्र नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याबाबत व अद्यापपर्यंत हस्तांतरित न केल्याने त्याची कारणं दाखवा नोटीस आपण त्यांना बजावलेली आहे. या संबंधित विषयाबाबत संबंधित जो हिस्सा जो आहे ज्याच्यामध्ये माननीय तहसीलदार कुडाळ यांनी 18/1/2000 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार श्री महादेव तुकाराम आरेकर हे यांचं 0.37 हेक्टरचे कायदेशीर कुळ असल्याने निश्चित करण्यात आले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 24/11/2017 रोजी सर्वे नंबर 48 हिस्सा नंबर 5 या मिळकतीचे सर्वे नंबर 48 1A चा /5A1 व सर्वे नंबर 48 A1A/5A2 असे 2 पोट हिस्से तयार करण्यात आलेले आहेत. तहसीलदारांचा आदेश असल्यामुळे आपण त्याला
NOC दिलेली आहे त्यामध्ये. सद्य परिस्थितीत सर्वे नंबर 48 आणि याबाबत त्यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना वारंवार तक्रारी पण केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांना पण नोटिसा बऱ्याच वेळा आलेल्या आहेत. सद्यस्थितीत सर्वे नंबर 48-1/5/1 या मिळकतीचे क्षेत्रफळ 1.04041 हेक्टर चौरस मीटर असून सदर क्षेत्रामध्ये अंतर्गत रस्ते, खुले क्षेत्र समाविष्ट आहे. 7 बारा उत्तरावर सदर जमीन मूळ मालकांच्या वारसदार श्रीमती शुभदा रमेश कुलकर्णी व इतर यांच्या नावे नोंद असली तरी प्रत्यक्षात सदर क्षेत्र कुडाळ नगरपंचायतीच्या ताब्यात आहे. 141 गुंठे हे नगरपालिकेच्याच ताब्यात आहे. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट या 104 गुंठे तसेच या क्षेत्रामध्ये अंतर्गत उपलब्ध कागदपत्र बघितले 2018 पासून, म्हणजे त्याच्या आधीचे आपल्याला कागदपत्र उपलब्ध नाही आहेत. 18 पासून अंतर्गत रस्ते, गटार, पथदिवे आदी मूलभूत विकास कामे नगरपंचायतीमार्फत करण्यात आलेले असून त्याच्यावर सुमारे 2,60,00,000 इतका खर्च करण्यात आलेला आहे. 2018 पासून जे आपलं रेकॉर्ड आम्ही बघितलं त्याच्यामध्ये ऑलरेडी त्या रस्त्यावर खर्च आपला झालेला आहे, दिवाबत्तीवर खर्च झालेला आहे, काही ओपन स्पेसवर पण खर्च झालेला आहे. तिथं आपल्या हे पण ओपन जिम वगैरे सगळं आहे त्यामध्ये. तसेच श्री महादेव आरेकर यांच्या नावे असलेले सर्वे नंबर 48-1/5/2 या हे क्षेत्रफळ 00.00 हेक्टर चौरस मीटर जागेसंदर्भात सन 2004 ते 2024 या कालावधीत विविध न्यायालयातील प्रकरणाकरिता तत्कालीन ग्रामपंचायत व नगरपंचायतीकडून वेळोवेळी खर्च करण्यात आलेला आहे. सन 2017-18 मध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या समोरील दाव्याच्या कामासाठी ॲडव्होकेट संदेश कृष्णा तायशेटे यांना एकूण 30,000 रुपये अदा करण्यात आलेले आहेत. म्हणजे वकील पण आपण त्यावेळेस दिले होते. वरील सर्व बाबीच्या आधारे संबंधित प्रकरणात नगरपालिकेचे उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी, विविध न्यायालय आणि न्यायालय प्राधिकरण जे आहे त्यांचे निकाल, जे आदेश आहेत त्याच्यानुसारच आपण सगळी कारवाई केलेली आहे. आणि यात कुठलाही नगरपंचायतीकडून निष्काळजीपणा किंवा अथवा मनमानी केलेली नसून सगळे कायदेशीर आणि न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगानेच आपण काय असेल ती कारवाई केलेली आहे.